आजूबाजूला वॉटर बॉडी नाही आहे, हं. राईट? समुद्र नाही. समुद्र नाही. उलट माझं असं म्हणणं आहे की समुद्रात तुम्ही जाता, डुंबता आणि परत येता, त्याच्यानंतरची जी शांतता आहे, ती शांतता पण एक वॉटर बॉडी सराकडे आहे आणि ती फार युनिक आहे. म्हणजे मी त्यांनी नुसती कल्पनाच मला सांगितली आणि मी ते बघितलं ठिकाण आणि माझ्या लक्षात आलं की समुद्रा एवढीच ती वॉटर बॉडी महत्त्वाची आहे. सर, जे ते ठिकाण जे तुमचं इथून जे तुम्ही दुसरं डेव्हलप केलं ते. हां, आपण इथे एक लाडगरला आपली एक बाग आहे. सुंदर सुपारी त्याला नारळी पोपळीची बाग आहे. ते कोकणाचं वैशिष्ट्य आहे. नारळी पोपळीची बाग. पोपळी म्हणजे सुपारी. नारळ सुपारीची बाग हे इथलं एक युनिक कॅरेक्टर आहे. मग ते आपण तिकडे जवळ 2-2.5 एकराची ते बाग आहे आणि तिथे मस्त एक छान पाण्याचा तलाव आहे. 3-3.5 फूट पाणी असणार आहे. मग ते आम्ही त्याला म्हणतो की इट्स लाईक एन इन्फिनिटी पूल. तिथं सुंदर धबधबा आहे, पॉटहोल्स आहेत आणि आम्ही तिथं अक्षरशः त्या नदीतल्या पाण्यामध्ये टेबल खुर्ची टाकून तिथे आपण लोकांना जेवायला देतो. पाण्यात बसून टेबल खुर्चीवर जबरदस्त. आणि लोक एवढं एन्जॉय करतात. तो एक्सपिरियन्स आहे ना. नंतर पाण्यात पाय टाकून जर पायरीवर बसलं की अनेक मासे येतात. आपण जर आजकाल बघा ते लोक मॉलमध्ये जाऊन पेडिक्युअर करतात, फिश पेडिक्युअर करतात. आमच्याकडे नॅचरल पेडिक्युअर असतं. पाय खाली सोडा, टेबल मांडा आणि जेवण करत बसा पाण्यात. जेवण करत बसा, मासे येऊन तुमचे पाय साफ करतात. पण त्याच्या शेजारी एक धबधबा पण आहे तुमच्याकडे. हो, धबधबा फार सुंदर धबधबा आहे. धबधबा पाहायला लोक येतात. राईट. दुसरं एक वैशिष्ट्य भेटलं का, हां, वर्षात असं एकही दिवस नाही की आमच्याकडे फुलं नाही आहेत. दिसतात नाही फुलांनी भरलेलं असतं वर्षभर.